नमस्कार. अक्षय तृतीया स्पेशल मी संपूर्ण आंबरस थाळी बनवणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. त्यासाठी मी तुरीची व मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये हळद मीठ टाकले. आता तांदूळ देखील स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये मीठ व तेल टाकून छानपैकी मिक्स करून घेतले. कुकरमध्येच मी 2 बटाटे ठेवले आहे बटाट्याची भाजी करण्यासाठी. आता कुकरच्या 2-3 शिट्ट्या काढून घेऊ. इकडे मी पुरीसाठी कणिक घेतली आहे. त्यामध्ये मीठ टाकले व थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर असे पीठ मळून घेतले. बाजूला ठेवा अर्धा तास. कोथिंबीर वडीसाठी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. त्यामध्ये हळद, जिरे, लाल तिखट, तीळ टाकले, 2 चमचे तीळ टाकले, अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे, बेसन पीठ टाकले व 1 चमचा तांदळाचे पीठ टाकले आहे. चवीनुसार मीठ देखील टाकून घेऊ. चिमूटभर हिंग देखील टाकून घेतला आहे. यामध्ये थोडेसे पाणी टाकून सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे. आता एका प्लेटला तेल लावून घेतले. सर्व बाजूने छानपैकी तेल लावायचे म्हणजे वडी केली की चिटकत नाही. खाली देखील मी तीळ टाकले आहे प्लेटला. त्यावर जे वडीचे जे मिश्रण बनवले होते ते देखील थापून घेतले. वरतून देखील तीळ टाकले आहे. आता एका कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवले होते त्यामध्ये ती प्लेट ठेवून देऊ वडीची व 15-20 मिनिटातच वडी शिजून तयार होते. वडी शिजून तयार झाली आहे. चला आपण आता आंबरसाची तयारी करू. त्यासाठी मी हापूसचे 4-5 आंबे घेतले आहे. साल काढून घेतली व गर काढून घ्यायचा असा चाकूच्या साहाय्याने. मिक्सर जारमध्ये आंब्याचा गर टाकला. चवीनुसार साखर टाका. वेलची, जायफळ, सुंठची पावडर टाकली आहे. मिक्सरमध्ये पाणी टाकून छानपैकी बारीक करून घेतला आहे आंबरस. दाटसर असा आंबरस तयार झाला आहे. आपला कुकर देखील थंड झाला आहे. आता यामधले बटाटे व डाळ काढून घेऊ बाजूला. भात देखील शिजून तयार झाला आहे. कुकरमध्ये लावल्याने डाळ, भात व बटाटे देखील सोबतच शिजून तयार होतात. इकडे डाळ चांगली फेटून घ्यायची आपली. पातेल्यामध्ये 1 पळी तेल टाकले. त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये थोडे जिरे व हिंग टाकले. हिरवी मिरची टाकली आहे 1, कढीपत्ता व थोडीशी हळद टाकली आहे. आपली शिजलेली डाळ टाकून देऊ व थोडेसे पाणी टाकले. चवीनुसार मीठ देखील टाकले. कोथिंबीर टाकली. आपली डाळ देखील तयार झाली आहे. एक उकळी काढून घेऊ म्हणजे डाळ देखील तयार होईल. सोबतच मी दुसऱ्या गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये जिरी, मोहरी, हिंग, अद्रक लसूण पेस्ट छानपैकी परतून घेतली. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून घेऊ व छानपैकी हे जिन्नस देखील परतून घेऊ. हळद टाकली थोडी. आता जो बटाटा शिजवला होता तो देखील हाताच्या साहाय्याने मॅश केला व तो देखील टाकून घेतला आहे. चवीनुसार मीठ टाकले. कोथिंबीर टाकू खूप सारी. आपल्या इकडे बटाटा देखील तयार होईल 2-3 मिनिटांमध्ये. छानपैकी परतून घ्यायची भाजी म्हणजे बटाट्याची भाजी देखील तयार झाली. आता मी बाजूला तेल ठेवले ते गरम करायला. त्यामध्ये बॉबी तळून घेऊ. थोडे पापडाचे मिरगुंडे देखील टाकले आहेत तळण्यासाठी. याची रेसिपी देखील चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन नक्की पहा. पुरीसाठीचे पीठ देखील छानपैकी भिजले आहे. आता आपण पुरी बनवून घेऊया. मी एक पुरी बनवली आहे ती देखील तेलात टाकली. पुरी आपली टम अशी फुगून तयार झाली आहे. मस्त अशी टम देखील फुगली आहे. पुरी देखील बाजूला काढून घेऊ. वडी देखील थंड झाली आहे. आता आपण ही वडी कट करून घेऊया. चौकोनी शेपमध्ये मी ही वडी कट करून घेत आहे. तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घ्या. गरम तेलामध्ये फ्राय करून घेऊया. कुरकुरीत होतपर्यंत फ्राय करून घ्यायची वडी. खूप क्रिस्पी अशी ही वडी देखील तयार झाली आहे कोथिंबीरीची. चला तर आपण प्लेट तयार करून घेऊया आता आंबरसाची. एका बाजूला आंबरस ठेवला. बाजूलाच मी कोथिंबीरीची कुरकुरीत अशी वडी ठेवली आहे. टेम्पटिंग अशी बटाट्याची भाजी देखील ठेवली आहे. वरण भात ठेवला आहे. बाजूलाच मी पुरी देखील सर्व केली आहे. त्याच बाजूला मी जे आपण बॉबी तळली होती व मिरगुंड तळले होते ते देखील ठेवून घेऊ. अशा प्रकारे अक्षय तृतीया स्पेशल थाळी तयार झाली आहे. ही थाळी बनवण्यासाठी मला पाऊण तास लागला होता फक्त.